नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहे 7. CNG भरून आपण तयार आहे. आज शनिवार आहे आणि आज आपल्याला पहिली ट्रिप मिळाली आहे प्रीमियर मधली, परंतु ती ट्रिप आहे कोस्टल रोडवरची. कोस्टल रोडवर कस्टमर थांबलेले आहेत आणि ती ट्रिप आहे. आणि ते कुठे थांबले आहेत तर समुद्राच्या बाजूला ते थांबलेले आहेत. तर आपल्याला वर्ली लोटसच्या इथून जाऊन त्यांना पिकअप करावं लागणार आहे. बघूया, पहिली आपली ट्रिप, फर्स्ट टाइम मला आज कोस्टल रोडवरची ही ट्रिप मिळालेली आहे. तर मी ती ट्रिप आता पिकअप करतो आणि पुढे बघू काय होत आहे. चला, सुरुवात चांगली आहे, छान आहे. प्रीमियर ट्रिप मिळते आपल्याला बरेच दिवस सकाळची आणि ही चांगली गोष्ट आहे. तर पहिली ट्रिप आपण पिकअप करू आणि मग भेटू. आता आपण एक ड्रॉप केलेला आहे, जे कोस्टल रोडवरून आपण पिकअप केलं होतं चेंबूरच्या इथे. आणि पुन्हा एकदा आपल्याला एक पिकअप मिळालेला आहे, जे इथे जवळच आहे 2 मिनिटावर, जे अंधेरी वेशला घेऊन जायचं आहे. शनिवारचा रेट हा फारच कमी असतो, त्यामुळे जे शनिवारी गाडी काढू इच्छितात ड्राईव्ह करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. हे थोडं ॲक्सेप्ट करावं लागेल. चला, आपण पुढचं पिकअप घेऊया आणि मग नंतर आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे जाऊया. आता याच सोसायटीमध्ये मी ड्रॉप केलेला आहे एका, आणि आता मला पिकअप मिळालेलं आहे जे 5-6 मिनिटावर आहे, जे बांद्रा वेशला घेऊन जायचं आहे. चला, आपण आपल्या तिसऱ्या टप्प्याकडेही देखील जाऊया, तोही देखील पूर्ण करू. शनिवारची फ्रिक्वेन्सी चांगली आहे, ट्रिप फास्ट मिळत आहेत. मला 10-15 मिनिटावरही देखील एक ट्रिप मिळत होत्या, परंतु रेटमध्ये फारच कमतरता शनिवारची पाहायला मिळाली आहे. त्यामुळे हा विचार आपल्याला जे आपल्या लॉग बघत आहेत त्यांनी पण करावा आणि मी सुद्धा करेन, की आपल्याला पुढे शनिवारी कसं स्ट्रॅटेजी करता येईल. चला, पुढच्या ट्रिपकडे जाऊ. आपल्याला जी ट्रिप मिळत होती बांद्रा वेशची, ती कॅन्सल झालेली आहे आणि आपल्याला 5 ट्रिप ह्यावेळी रडारमध्ये फर्स्ट टाइम मला आलेले आहेत, की कुठली तुम्हाला ॲक्सेप्ट करायची ती करा. तर मी वडाळा सायन इकडची ट्रिप ॲक्सेप्ट केलेली आहे, जी गो प्रायोरिटीमधली आहे. तर ती ट्रिप ही देखील ॲक्सेप्ट केलेली असून ती आता पिकअप करू आणि ड्रॉप करूया. चला, आज वेळ खरं तर इथे वाचतो आहे खूप सारा. वेळेचं महत्त्व शनिवारी खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं आहे. आपली आता ही ट्रिप इथे मी स्टॉप केलेली आहे, ITO वडाळा इथे. ITO वडाळा इथे ही ट्रिप आपली होती, स्टॉप झाली. आता पुन्हा एकदा आपल्याला ट्रिप मिळाली आहे, जी अंधेरी ईस्टची आहे. रेट ठीकठाक आहे, पण आपल्याला करायचं आहे बिझनेस, म्हणून आपण ही गाडी सुरू केलेला आहेच. तर ठीक आहे, पाहू. थोडासा वेळ वाचतोय, एवढंच फरक आहे फक्त, पण ठीक आहे. पण आपल्याला करणं ही देखील तितकंच गरजेचं आहे. चला, आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया आणि जी आता ट्रिप मिळाली आहे त्या ट्रिपला, जे आपण ॲक्सेप्ट केलं आहे त्या ट्रिपला आपण पूर्ण करूया आणि अंधेरी ईस्टमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. बस, आता वडाळ्यावरून जी आपण ट्रिप पिकअप केली, लोढा वडाळा इथून, ती ते शिव प्लाझा अंधेरी ईस्टला इथे आपण ड्रॉप केलेली आहे. आणि आता आपल्याला काही ट्रिप मिळत होत्या, पण आपण थोडंसं आता एक 5-10 मिनटं आराम करायचा जरा विचार केलेला आहे. कारण का आपल्याला थोडं फ्रेश पण व्हायचं आहे आणि थोडं नाश्ता पण करायचा आहे. तर आपण थोडंसं इथे थांबूया कुठेतरी आणि नंतर मग आपण आपल्या पुन्हा एका ट्रिपला सुरू करू. ह्या अंधेरी ईस्टला जिथे होतो तिथून 10 मिनिटावर एक छोटंसं पिकअप होतं, वाटतं टीला टॉवर असंच काहीतरी हे पिकअप आहे. मला पण नेमकं कळत नाही आहे, पण बघूया नेमकं कुठलं पिकअप आहे एक्झॅक्टली. कदाचित पुढचा गेट असावा, हा गेट नसून. जाऊया आपण थोडं हळूहळू त्या गेटकडे आणि पिकअप करूया. तर हे टीला टॉवर इथे मी आलोय पिकअप करायला. कस्टमर आलेत वाटतं, चला त्यांना घेऊन जाऊया. आपण आता एक ऑट्स क्लब इथेच हे एक पिकअप सोडलेलं आहे नुकतंच.
ह्याच लाईनला बांद्रा वेस्टला. आणि आता बघूया आपल्याला पुढे कुठलं पिकअप मिळतं आहे. CNG ही देखील हाफ झाला आहे आपला. पाहिजे तसं आपला फेअर आज झाला नाही, शनिवार सकाळचा आहे म्हणा. मित्रांनो, व्हिडिओमध्येच बंद करायचं कारण असं आहे की नाकाबंदी चालू होती आणि काही बाईकवाले अगदी रॉंग वेने येत होते, म्हणून साहेब पोलीस बांधव आपलं वर्दीचं फर्ज निभवत होते. त्यांचंही देखील बरोबर आहे, त्यांनाही देखील त्यांचं फर्ज निभवलं पाहिजे. तर आता आपण इथे बांद्रा वेस्टमध्ये आहोत. बघूया आपल्याला कुठलं पुढचं पिकअप मिळत आहे. मित्रांनो, आपल्याला पुढे पिकअप मिळालेलं आहे, जे इथून 3-4 मिनिटावरच आहे. नरीमन पॉईंटला जाणारं पिकअप आहे. प्रीमियर ट्रिप आहे. फेअर ही देखील आता ठीकठाक आहे. तर तेच पिकअप आपण पिकअप करू. बरेच पिकअप मिळत आहेत आज. सर्चिंग फारच जास्त आहे, परंतु सर्चिंग असून काही उपयोग नाही ना, रेट तर आपल्याला मिळत नाही आहे. पण ठीक आहे, तरी पण काही गोष्टी असतात. चला पिकअप करूया, नंतर नरीमन पॉईंटमध्ये भेटूया. वेशला सोडल्यानंतर आपण होम डेस्टिनेशन शेअर केलेलं आहे आणि नरीमन पॉईंटला आपण आता आपलं पिकअप ड्रॉप केलेलं आहे. इकडेच ड्रॉप केलं आहे. ही बिल्डिंग आहे कुठली तरी, डालमल टॉवर. आणि आता आपल्याला एक 9 मिनिटावर आपलं एक पिकअप दाखवत आहे, जे आपल्याला गिरगाव रिलायन्स फाउंडेशन या हॉस्पिटलमध्ये सोडायचं आहे. तर ते पिकअप ही देखील करूया. आपण कप परेडच्या थोडंसं जवळच्या एरियामध्ये आहे. कदाचित मला असं वाटतं की कप परेडमधूनच आपलं पिकअप असावं, असं जे आपल्याला भेटलं इथे. त्याला हळूहळू आपण होम डेस्टिनेशनच्या दिशेने जाऊ. 11 पण वाजले आहेत आणि थोडंसं ऊन पण आता जास्त होत चाललेलं आहे. पाहूया. बऱ्याच काही ट्रिप वाजत आहेत आणि मी आता रिलायन्स हॉस्पिटलची इथे एक ड्रॉप केला आहे. सर्च खूप आहे, बऱ्याच ट्रिप वाजत आहेत, परंतु आपल्या होम डेस्टिनेशनच्या दिशेने नाही आहे. आणि रेटही देखील तितकाच फार कमी आहे. आणि त्याहूनही देखील अजून एक महत्त्वाचं म्हणजे की पिकअप लोकेशन ही देखील फार अंतर दाखवत आहे. त्यामुळे ते ॲक्सेप्ट करणं हे अगदी वेगळं कारण बनू शकेल. त्यामुळे पाहू, नाही तर हळूहळू आपण आपल्या होम डेस्टिनेशनच्या दिशेने जाऊ. आता 12 वाजायला आले आहेत. ऊनही, सूर्यदेवताही देखील खूप जोरामध्ये आपली एनर्जी दाखवत आहेत. तर त्यांच्या चरणी समर्पित होऊया आणि हळूहळू आपण आपल्या घराच्या दिशेने जाऊया. आतातून एक पिकअप मिळालेला आहे, जे मुंबई सेंट्रल जवळून आहे. उबेर गोमध्ये आहे. ताडदेवला घेऊन जातोय आपण. खरं तर रेट ही देखील फेअर चांगला आहे, म्हणून आपण घेऊन चाललोय. तर बघूया पुढे काय होतंय. ह्या रूटमध्ये मी ह्या कोलकाता हॉटेलच्या इथे मी आता एक ड्रॉप केलेला आहे आणि आता जवळ आलो आहे. ताडदेवमध्ये चालू आहे. कस्टमर मला म्हणत होते की बा पुन्हा आम्हाला तुम्ही आमच्या ठिकाणी सोडाल का, पण मी नाही म्हटलं. त्याचं कारण आहे की आता मी ताडदेवला आलो आहे, पुन्हा थांबा तेवढ्या वेळ आणि इथे पार्किंग नाही आणि मग अन्य बाकीची पण देखील आपली काही कारणं. आता आपण डायरेक्ट जाऊया वरी नाक्याच्या इथे. चला भेटू, बघूया काय मिळालं तर. अन्यथा मग इथेच बाय बाय. आजच्या दिवसाची कमाई तुम्ही स्क्रीनवर पाहतात. धन्यवाद.